व्हीलचेअरवर येत कार्यकर्त्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण। अजितदादांच्या सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित। मनसे स्वतंत्र पक्ष त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात, त्यामुळे महापौर निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूने असेल याचा निर्णय दोन्ही पक्ष प्रमुख घेतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन अहिर यांची प्रतिक्रिया। पण हा एक स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही पण एक स्वतंत्र पक्ष, अर्थात आम्ही दोघांनी मिळून निवडणुकीला सामोरे गेलेलं। आगामी काळामध्ये महापौर पदासाठी मुंबईमध्ये आपला उमेदवार द्यायचं की नाही द्यायचं, बरोबर लढायचं की नाही लढायचं, हा अंतिम निर्णय दोन्ही प्रमुख नेत्यांच्या माध्यमातूनच होणं अपेक्षित आहे आणि त्याचं होईल। पुरंदर विमानतळाला अजितदादांचं नाव द्यावं, राष्ट्रवादीचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वालेकर यांची ही मागणी पाहायला मिळते। या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या गोजूबाई या ठिकाणी दादांचं स्मृतीस्थळ व्हावं। दादांचं जे स्वप्न होतं की पुणे जिल्ह्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं, आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामदार अजितदादा पवार साहेबांचं नाव द्यावं। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली। मुंबईत राहणाऱ्या 40% पेक्षा जास्त झोपडपट्टीवासियांना पक्क घर देण्याची रामदास आठवलेंची मागणी आहे। इन्कम टॅक्सही माफ करण्याची मागणी। 300 फुटाचं जे घर आहे त्याऐवजी 450 फुटाचं घर या लोकांना मिळावं आणि बिल्डरला 450 फूट विकायला मिळणार आहे, त्यामुळे सरकारला त्याच्यामध्ये अजिबात काही अडचण अजिबात नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर निवासस्थानाची दुरावस्था पुन्हा एकदा उघड झाली। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद बंगल्यावर पुन्हा खर्च होतोय। महापौर हर्षाली चौधरींची शासकीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी पाहायला मिळते। ते 6 वर्ष हा बंगला बंद असल्यामुळे त्याला अँटी टर्माइट करण्याची आवश्यकता आहे। काही नवीन फर्निचर करायला लागेल। महापौर मॅडमशी चर्चा करतो आणि त्यांच्या पसंतीने व्यवस्थित प्लॅनिंग करून कलर फर्निचर करून घेतो। पुढच्या 2 महिन्यात एस्टिमेट टेंडर करून काम फायनल करतो। जळगावमध्ये महापौरांनी पदभार घेताच नगरसेवकांकडून महापौरांना समस्येबाबतचं पत्र। नगरसेविका वैशाली पाटील यांच्याकडून कचऱ्याच्या घंटा गाड्यांसंदर्भात महापौर दीपमाला म्हात्रेंनी पत्र दिलं। जळगाव महापालिकेच्या महापौर पदाच्या खुर्चीला न्याय देण्यासाठी माझे प्रयत्न राहणार। महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली। खरोखरच आनंद होतोय की आज मी 17वी महापौर इथे झालेली आहे, पण आनंदासोबत माझ्यावर एक मोठी जबाबदारीही आलेली आहे। जळगावकरांसाठी काहीतरी करण्याची मला संधी माझ्या पक्षानेही दिलेली आहे आणि खरंच मी माझं इथे म्हणजे माझ्या खुर्चीला कसं न्याय देऊ शकेल याचे माझे पुन्हा प्रयत्न राहतील। बीएमसीच्या आर मध्य भागात गोंधळानंतर शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालाय। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्तक्षेपामुळे तोडगा निघाला आणि 12 नंबरला निवडून आलेली नगरसेविका आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची। आता त्यांनी एक अट टाकली, प्रकाश सुर्वेना बोलवा। अर्थात आमदार आहेत, त्यांचा मान सन्मान सर्वांनी ठेवला पाहिजे, पण हीच अट बीजेपीला पण टाका। प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राने मिळवलेला प्रथम क्रमांकाचं मराठी कलाकारांकडून कौतुक करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णींनी आभार मानलेले आहे। 2026चा प्रथम क्रमांक पटकावत दिल्ली तसंच युरोपियन संघाच्या पाहुण्यांसमोर महाराष्ट्राची मान उंचावली आहे। मी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आशिषजी शेलार यांचे मनापासून अभिनंदन करते। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्याच्या उपवनमध्ये संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते फेस्टिवलचं उद्घाटन करण्यात आलं। या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच या कलादालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी 9 तारखेला या फेस्टिवलला येण्याचं मान्य केलं होतं आणि मला सांगितलं होतं, अरे प्रथम गेल्या वर्षी मला येता आलं नाही, परंतु ह्या वर्षी मग या फेस्टिवलला नक्कीच येतो। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। शहरात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्यानं कारवाई करण्यासाठी संग्राम जगताप यांनी निवेदनही दिलं। इचलकरंजी महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाकडून उदय थातुंडे तर उपमहापौर पदासाठी अनिल ढाळ्या यांची घोषणा करण्यात आली। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आली। रायगडमध्ये उद्या मतदानाच्या दिवशी जड अवजड वाहनांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक 66 वर बंदी असणार आहे। मात्र दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, औषध, भाजीपाला, पाणी, अग्निशामक आणि पोलीस वाहनांसाठी नियमातून सूट देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधील ढोरेगावमध्ये विद्यार्थ्यांकडून मतदार जनजागृतीसाठी अभिनव
उपक्रम राबवण्यात येतोय. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा घोषणेसह विद्यार्थ्यांची मानवी साखळी पाहायला. पुण्यातील भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरील पठारावर पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अवघड प्रवास पाहायला मिळतोय. रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून निवडणूक पथकाचा पायी प्रवास जो आहे तो